हाय, मी समीक्षा राहुल थोरात. मी 2 महिन्यापूर्वी कृपाली मॅडमचा क्लास लावला होता. खूप मस्त आहे. त्यांना बरेच प्रॉब्लेम्स आले पण कधीच असं म्हणजे डगमगल्या नाही. त्यांनी प्रत्येक प्रॉब्लेम सो गाईज मी खूप बसली आहे इकडे मागे प्रोग्राम चालू आहे. सो गाईज हा माझा ग्रॅज्युएशन डे आणि एक्झाम डेचा व्लॉग आहे. सो तुम्ही पूर्ण बघा आम्ही एवढे 2 दिवस काय केलं, माझी कशी धावपळ झालेली आहे. सो आणि इथे मग स्टुडंट्सचे एक्झाम चालू झालेले, मग त्यांच्यासाठी मिड ब्रेकमध्ये मी लिंबू सरबत आणलेलं रिफ्रेशमेंट म्हणून. सो स्टुडंटचा वर्क पण तुम्ही बघू शकताय एक्झाम डेला कसं आहे. आणि माझे सगळे स्टुडंट हे फ्रेशर आहेत, तुम्हाला माहितीच असेल. मग आम्ही निघालेलो आमच्या लोकेशनला. थोडंसं दूर होतं माझ्या स्टुडिओपासून, जिथे आम्हाला फोटोशूट करायचं होतं तिथे. सो तुम्ही बघा. गाईज आत्ताशी आम्ही आमच्या लोकेशनवर आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता अजून सुद्धा माझे स्टुडंट्स त्यांचं काम चालूच आहे. एक सुंदर प्रकारे त्यांनी काढलेली आहे. सो ह्या अंजली ताई आहेत. सो त्यांचं वर्क तुम्ही बघा, त्यांचा अजून बॅकहँड चालू आहे. आणि स्टुडंटने फर्स्ट टाइमच काही काही फिगर्स काढलेले आहेत, सो ते पण खूप छान प्रकारे आलेले आहेत. ह्या आमच्या थोरात बाई आणि त्यांचं पण तुम्ही काम बघू शकताय इकडे इकडे. आणि आमच्या जगदाळे बाई म्हणू का सो इकडे आमच्या भाभी आहेत, त्यांनी पण त्यांचा खूप बेस्ट दिलाय त्यांच्या एक्झाम डेच्या दिवशी. आणि इथे आमची तेजस्वी, तिची मेहंदी तर तुम्ही बघू शकता किती सुंदर काढली आहे तिने. आणि फर्स्ट टाइमच वर्क केलेलं आहे, अशा एकदम इन डिटेल वर्क आहे. मी तुम्हाला तिची मेहंदी दाखवते. आणि इथे निदा आहे, निदाने पण तिचं 100% दिलंय. तिला जेवढं पण पॉसिबल होईल त्या प्रकारे तिने खूप छान फिनिशिंग काढली आहे. सो चला आपण इकडे या, शूट बघूयात कसं चालू आहे ते. सो या आमच्या मॉडेल खुशबू, माझ्या 9th बॅचचे स्टुडंट. चला झालं. सो बघा किती सुंदर शूट चालू आहे तिथे. आणि मॉडेल पण आमचे खूप छान आहे. आमचे फोटोग्राफर दादाजी नेहमीच असतात आमच्या प्रोग्रामला, कधी कधी डिच देतात आम्हाला. आले छान. हा वा, क्लोजअप मध्ये घेतलं. सो असं सगळ्या मॉडेल्सचं शूट चाललेलं होतं एक साईडला, आणि एक साईडला मेहंदी पण चालू होती स्टुडंट्सची. आणि मग ग्रुप फोटोज वगैरे तुम्ही बघा पुढे, किती मज्जा आलेली आहे. आम्ही कसे कसे पोजेस देतोय. आम्ही असं बघायचंय का? मी पूजा यादव, मी श्रामपूरवरून येते. मी 2 महिन्यापूर्वी मेहंदीचा क्लास लावला होता. तर तेव्हा माझी फिनिशिंग इतकी खास नव्हती आणि आता तुम्ही माझी फिनिशिंग बघू शकता 2 महिन्यानंतर. माझं नाव निदा पटेल, मी नावरवरून येते. म्हणजे मला मेहंदीची आवड होती अगोदरपासून, पण मग मेहंदीमध्ये काहीच फिनिशिंग वगैरे नव्हती. मग मी कृपाली मॅडमची व्हिडिओ सोशल मीडियाला बघितले. मग मला म्हणजे मी सोशल मीडिया थ्रू त्यांच्याकडे क्लास लावले. आणि आता माझी फिनिशिंग बघा, म्हणजे स्टार्टिंगला मला काहीच येत नव्हतं, मग मी क्लास लावले, मग त्याच्यानंतर माझी फिनिशिंग अशी झाली. मी आता मॅडम सोबत ऑर्डरला पण जाते आणि म्हणजे नवीन नवीन लोकांशी ओळख पण होते आपली, एक्सपिरियन्स पण भेटतो की म्हणजे मला काहीच येत नव्हतं स्टार्टिंगला, पण आता म्हणजे क्लास लावून. सो हे फुटेज नेक्स्ट डेचे आहेत, ज्या दिवशी मी माझ्या स्वतःला पॅम्पर करायला गेले होते ऐश्वर्या दीकडे, आणि ती माझे नेल्स अँड ऑल करत होती. आम्हाला रात्री खूप लेट झालं होतं सगळं करण्यामध्ये, कॉज म्हणजे सकाळपासून कामच चाललेलं आहे. सो गाईज आता मी निघलेली माझ्या घरी. हिने माझे खूप सुंदर असे नेल्स केलेले आहेत, ते मी तुम्हाला थोड्या वेळाने रिव्हील करेलच. आणि तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. आम्ही गेल्या 3 वाजल्यापासून मी हिच्याच घरी आहे. माझं सगळं
आता काही दिसणारच राहिले तेवढं. सो गाईज बघा, अशा प्रकारे मी रेडी झाली आहे. म्हणजे अजून हेअर्सचं बाकी आहे इथे. आणि एक साईडला ऐश्वर्या दीदी माझं आवरून देते आहे. तुम्हाला थोडं आणि दाखवते. सो बघा पुढे काय होतं आहे ते. माझं ग्रॅज्युएशन डेचा लुक आहे. अजून रेडी व्हायचं आहे मला पूर्ण प्रॉपरली. सो वॉच टिल द एंड. गाईज आता आम्ही निघालो आहे आमच्या लोकेशनवर आणि स्टुडंट्स ऑलमोस्ट येऊन बसलेले आहेत, वाट बघताय. आता थोडासा फोटोशूट होईल आणि मग त्याच्यानंतर सगळा प्रोग्राम स्टार्ट होईल. सो तुम्ही बघा. अँड इथे ऐश्वर्या दीदी बसली आहे. त्यांनी खूप सुंदर असा माझा मेकअप केलेला आहे या टीचे. मग त्याच्यानंतर ओव्हरऑल त्यांचं प्रेझेंटेशन कसं होतं, बेस्ट परफॉर्मर कोण होतं आपल्या बॅचचं, सो ते सुद्धा अनाऊन्स होणार आहे. सो नक्कीच तुम्ही पुढे बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच मला कॉमेंट करून सांगा. मी कशी दिसते ते पण सांगा. क्रेडिट गोज टू हर. अरे बापरे, बुकच झालो आपण. असंच वाटणार आता. खूप जणींना आता तेच वाटणार आहे, मला पण माहिती आहे. कारण खूप जणींचं असं होतं, बापरे आम्ही फक्त टाइमपाससाठी क्लास लावलेला आहे आणि काय झालेलं आहे. कुणाचा तरी दिवस बनणार आहे, एका ब्राईडचं मेमरीज बनणार आहे. सो अशा प्रकारे आमचा प्रोग्राम स्टार्ट झालेला आणि इथे ऐश्वर्या दी थोडंफार बोलती आहे आणि थँक्यू सो मच तिला, कारण मी इतकी सुंदर जी दिसते त्या दिवशी ते फक्त सगळ्यांनी प्रत्येक गोष्ट ऐकलेली आहे. होमवर्कचं सुद्धा ऐकलेलं आहे. ठीक आहे, थोडंफार इकडे तिकडे तर फिगर पर्यंत म्हणजे सगळं शिकायचे की मॅडम सोबत असल्या तर जा सोबत. ते पूर्ण पॅक करायचं आणि साईडला ठेवायचं. मग हे जेवढे पण तुमचे होतील ना काउंट ते मोजले जातील. मग त्यांचे पण जास्त काउंट होतील त्यांना फर्स्ट प्राइज. कुठल्या तरी कोर्समध्ये भाग घे म्हणून तिने तिचे जे काही तो शिकशील याच्या पुढे, आज मेहंदी शिकली, उद्या नेल शिकशील, मग त्याच्यानंतर मेकअपचं शिकशील, जे काही तू करशील आत्ता जसं तुझं 100% होतं तेच तू पुढे पण. महिने आधी यांच्याकडे क्लास लावला का मॅडमकडं, असंच लावलं होतं टाइमपास. मी खूप म्हणजे मेहंदीमध्ये खूप स्ट्रगल केलं. पूजा ताई कसं वाटतंय तुम्हाला आमचं जेवण? खूप छान. अजून खायचंय. एकदम अजून काय जेवण तुम्हाला कसं वाटतंय? मी तो उपवास सोडते ओ. म्हटलं होतं मी त्याच्यासाठी म्हटलं तुम्ही मी टाकणार आहे, ब्लॉग चालू आहे. सो गाईज तुम्ही माझा मेकअप बघू शकता. आता वाजलेत 11 आणि तिच्या टायमिंग दाखव. सो हे बघा 11 वाजलेत आणि आम्ही मेकअप केलेला 5 वाजता. सो हे बघा त्याचा रिझल्ट. अजूनसुद्धा तो एकदम हळूहळू जसं जसं सेट होतो तो तसं तसं छान दिसत जातो आहे. सो थँक्यू सो मच ऐश्वर्या दीदी, ती व्लॉग बघत असेल तर. आणि बघा मी किती छान दिसते. तुम्हाला व्हिडिओज आणि फोटोज माझ्या इंस्टाग्रामवर आहेत, तुम्ही नक्कीच चेकआउट करा. सो थँक्यू. सो एवढा सुंदर जो तुम्ही प्रोग्राम बघितला ते खरंच माझ्या बहिणीमुळेच आहे. कॉज तिने प्रत्येक गोष्ट एकदम छोटी छोटी गोष्ट तिने लक्षात ठेवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि कारण मी माझ्या क्लासमध्ये बिझी असल्यामुळे मी सगळं ऑलमोस्ट तिच्यावरच सोपवलेलं होतं. फक्त मी जे काही बुकिंग्स होत्या त्या मी सगळ्या करून ठेवलेल्या, पण बाकी सगळं तिच्या हातात होतं, सगळं प्रोग्रामचं अरेंजमेंट अँड ऑल. थँक्यू सो मच निशा. आणि माझे स्टुडंट्सला पण आणि ह्या ऐश्वर्या दीदी त्यांनासुद्धा खूप जास्त आणि या छोटू परीने तर आमच्या प्रोग्रामला खूप जास्त छान बनवलं होतं. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.